मस्त अशी येडी वाकडी मेहंदी काढली होती बघा. कलर किती छान आलाय मेहंदीला. मी इथं वाणाचं सामान तयार करून घेतलेलं आहे. इथं भाजीला फोडणीसाठी लसूण, अद्रक, खोबरं. इकडं तांदूळ नीट करून ठेवलेत भात टाकायला. इकडं कांदा वगैरे चिरून ठेवलाय भाज्यासाठी. इकडे गुळवणी करायची. इकडे डाळ शिजते मस्त अशी. भांडे बिंडे घासून घेतलेत. त्याला नंतर दाखवते पोळ्या करताना. आज वसून आल्याशिवाय जेवत नाहीत ना, म्हणजे नारळ पाणी पिऊन घ्यावं डाळ शिजेपर्यंत. मस्त असं नारळ पाणी प्यायचं आणि मग कामाला लागायचं. इकडं मस्त असं गुळवणी तयार झालेलं आहे. तर दूध तापून ठेवले. इथं भज्याचं पीठ मळून ठेवले. इकडं डाळ शिजवून ठेवली. येळवणी काढली. इकडं भात तयार आहे. आमटीचं पण झालंय. फक्त फोडणी द्यायची. हे भांडे एवढे लावून घेते आता. पोळे म्हणलं की लय राडा असतो. झालं तरी आता बऱ्यापैकी पटपट आवरून घेते. पोळ्या करताना दाखवते. पुरणाला चरका द्यायला चालू आहे आता बघा. मस्त असं आपलं पुरण शिजत आहे. आता द्यायची आमटीला फोडणी. इथं पातेल्यात तेल टाकून घेतलंय. इथं मसाले काढलेत. हे काळा मसाला घरचा, हे घरकुल मसाला, धना पावडर, मटन मसाला, चिकन मसाला आणि तरी मसाला. आता मस्त अशी आमटीला फोडणी देऊ. इकडे येळवणी काढून ठेवली. हातातच काढायला आता खोबऱ्याचं पीठ मिक्स टाकून घेतलेलं आहे. आता हे बघा ही आमची भाजायचं. हे बघा ही आमची म्हैस बोलायला लागली. चिकन मसाला टाकलाय. हा येडीनी ना चिकन मसाला ठेवलाय प्लेट. येडी म्हणतात खायला. ते आता सगळं मसाला ह्याच्यात टाकून सगळं मसाला टाकूनच घ्यायच्यात ना आता. हे बघा हिने मसाला टाकले. चांगलं हलवून घ्यायचं याला आता. मस्त येळवणीच्या आमटीला. किचनवर तिच्या आयफोनवर मला फोटो काढायला सांगितले. व्हिडिओ फोटोच म्हणतोय सॉरी. बघा नीट बघून घ्या. नाकाला चव सुटली. नाकाला वास आला का चव सुटली तुझ्या. श्लोक मला म्हणत होता मला पण भाजी हलवू दे, तू एकटीच किती वेळ झाला हलवतीस. आणि आमटीला आमचा बराच वेळ गेला कारण त्याने लय टाइमपास करत भाजीला एवढा वेळ लागला मला करायला. त्याच्या चालल्या होत्या गप्पा. जास्तच लाडाला आलेलो होतो. ते पुरण नाही. आमटी झाली. तिथं भात, गुळवणी, दूध. आता भजी करून द्यायची. भजी पण करायची. हे मोमेंट तुम्हाला भाकरीचं पीठ वाटत असेल पण भाकरीचं नाही. मला पण माहित आहे तितकं वाटत असेल. कोण आवडते ते
कशी टम फुगली पोळी. टमी फुगली का? टम. गेली हवा. फुगच फुगा निघायला लागल्या तर आमटीतनं. इकडे पोळी बघ कशी फुगती आता. हा फुगऱ्यानंच ना इतकं तेल टाकले. तेल टाकल्यावर पोळी फुगती का? हा मग हा. कोण म्हणलं तुला? तुला कोण म्हणलं? तेल टाकल्यावरच फुगती बाळा. तुला काय कळतं का? ही पोळी तर पहिल्यांदा मीच खाणार नाही पडत. काढ किती मोठी पोळी झाली. इकडचा काढ हळूच. ती चमचा कशाला काढतो? डबा काढायला सांगितलाय. हुशार पक्षी आहे तू. दाखव त्यांना. मोठा झालाय तो आता काम करायसारखा. आता आपल्या मम्मीला होत नाही, करू लागायचं. मम्मीच्या पोटात बाळ आहे आता. खायचं नाही. नोकरानी नाही बाबा, गरीब माणसं. पोळी किती छान फुगली. आमटीला छान तरी आली. पोळी कसं फुगली भाजी. करायचं चालू आहे. इकडं पापड्या तळून घेतल्या, पोळ्या झाल्या, झाला सगळा स्वयंपाक एकदाचा. नंतर दाखवते. ओसायला जायचंय. हे सगळा राडा आवरायचा, माझं आवरायचं. नंतर दाखवते मी व्हिडिओ बाकीचा. बाय. देवाला ती नैवेद्य दाखवलाय. आता मी येते. गर्दी बघा किती जास्त होती. मी तर एका जागेवर शांत बसलेलीच होते कारण प्रेग्नेन्सीमुळं उभं काही राहत नव्हतं जास्त. माझ्या आहोंनी माझ्या हातात बघा किती छान चुडा घातलाय. दरवर्षी तेच घालतात मला चुडा. यावर्षी पण घातला, पण यावर्षी मी ओसायला जाताना ताटात नेला होता, नंतर घरी आल्याच्या नंतर घातला. मंदिरातून आल्याच्या नंतर मग यांच्याकडनं चुडा वगैरे घालून घेतला. आणि हे म्हणत होते मेहंदी पण खूप छान रंगली आणि चुडा पण त्यांनी खूप छान बसवला होता. तुळशीची वगैरे पूजा करून घेतली, ओसून घेतलं, तुळशीला नैवेद्य दाखवला. आणि तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ इतक्या लेट पोस्ट कसं काय केला आहे, पण हे मी प्रेग्नेन्सीमधलं 8वं मंथ चालू होता, एक आठवण म्हणून टाकते. आणि डिलिव्हरी झाली फेब्रुवारी महिन्यात, त्याच्यामुळे मला एडिट काय करणं झालं नाही 8व्या महिन्यात. पण कंडिशन तशी क्रिटिकलच होती, काम वगैरे होत नव्हतं, तेव्हा पण टाकणं झालं नाही. समजून घ्या प्लीज. सपोर्ट